हा सांग काय करायचं? सगळ्यात आधी कांदे पोहे. तर कांदे पोहे करायला आपल्याला लागणार आहेत पोहे. हा घेतले. मग ते पाण्यात भिजवायचे. भिजवले. असं सगळे इमॅजिन करू नको, तू करायला लाग. घे पोहे घे. पण कुठे पोहे? इथून सुरुवात आहे का? मला नाही माहिती. हे घे पोहे आणि हे भांड घे, यात भिजव. हा फार पाणी नको घेऊसा, थोडस. पोहे एक 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 मिनिट. काय नाही, असे डायरेक्ट नाही टाकायचे पोहे. ह्याच्यात घे. बस 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 बस. तर हे निवडायचे. ह्याच्यात खडे असतात की नाही, मग ते असे खाताना दाताखाली नाही आले पाहिजे, म्हणून ते आधी निवडायचे आणि मग भिजवायचे. घे निवड. ओवी, पोह्यामध्ये अंगठी शोधतेस? असे नाही निवडायचे ग. असे निवडायचे पोहे एका बाजूला करायचे, मग असे थोडे थोडे घेऊन असे निवडायला सोपं जातं की नाही? ओ हा ओके ओके, मी ट्राय करते. या डन. घे आता भिजव. ठेव बाजूला. घे आता हे कांदे. हे पण भिजवायचे? कांदे नाही भिजवायचे ग माझ्या आई, ते असे बारीक बारीक चिरायचे. ओके. कांदा पकडायचा आणि तो असा बारीक. ए थांब थांब, मला करू दे. मी करणार. हा सांभाळून, ती सुरी आहे, लागेल. हा दिशी, चहा बनवतेस का? हो. त्या दिवशी खूप छान चहा बनवला होतास तू. मलाही आवडला आणि नीरजला सुद्धा आवडला. एक विचारू? विचार की. त्या दिवशी तो चहा तुम्ही बनवलेला असं का सांगितलं तुम्ही नीरज सरांना? कारण तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला आणि आता तूच त्याला माझ्या जवळ आणशील. अगं चहा चहा. अगं कपडा घे, गॅस स्टोव खराब झाला, साफ करते. तू बघत काय बसलीस? साफ कर ना आधी. थँक गॉड जास्त खराब नाही झाला माझा गॅस स्टोव. झालं का पुसून? बरं मला एक सांग, तुझी आणि नीरजची ओळख बॅडमिंटनमुळे झाली ना? हो. मग तू त्याच्याबरोबर ट्रेनिंगला का नाही गेलीस? नाही म्हणजे तो डिस्ट्रिक्ट लेवलच्या मुलांना ट्रेन करतोय आणि तू तर नॅशनल कॅम्प गाजवून आलीस, मग तू का नाही गेलीस? मला आता इथे थांबून तुमचं मन जिंकणं जास्त महत्वाचं वाटतं आणि तुमच्यासाठी. ओह, माझ्यासाठी? या घरासाठी तू सॅक्रिफाईस करणार आहेस? असं काही करू नकोस निशी, नाही तर माझा नीरज काय म्हणे, माझ्या होणाऱ्या बायकोचं बॅडमिंटन बंद केलंस. नाही नाही, मी समजावलंय त्यांना, मी सांगितलंय, ते नाही असं बोलणार. बर, म्हणजे तू माझं मन जिंकणार आहेस. मग माझी अशी इच्छा आहे की तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू बॅडमिंटन ट्रेनिंगला जायचं आणि जिंकून यायचं. असं पटकन रेडी हो आणि तुझं स्पोर्ट्सवेअर पण घाल. ओके? मी स्पोर्ट्सवेअर इकडे नाही घालू शकत. का? ओ दादा खुद, आय एम राईट? तुझ्या दादाची संस्कृती, परंपरा आणि येते का या खेळासाठी? नो 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 नो, खेळासाठी नाही, या कपड्यांसाठी. बरोबर? म्हणून आपली स्वप्न अपुरी ठेवायची का आपण? सो डोंट वरी. मी एक काम करते, तू रेडी हो, मी तुला कारमधून घेऊन जाते आणि कारमधूनच घेऊन येते. ठीक आहे? चहा घे आणि पटकन रेडी हो. कप
आज गावभर तुला तुझ्या बॅडमिंटनच्या कपड्यात फिरवलं आणि स्वतः रघुनाथ खोतांनी ते पाहिलं की मज्जा येईल. गुड मॉर्निंग. या सगळा तू केलंस? हो तुका कसा जमला? ते काल दायची म्हणाल्या होत्या ना की इथलं काही शिकलीस तर मला शिकायचं होतं. श्रीनिवासने शिकवलं सगळं. ओहो रे, आमच्या श्रीनूकडनं शिकलीस तू सगळं? हा वा वा वा. म्हणजे ह्या सगळा तू श्रीनूकडून करून घेतलास आणि आता मी केला म्हणून मिरवतोस? हा आई, अगं असं काही नाहीये. तिने मला सांगितलं की तिला शिकायचंय म्हणून मी फक्त मदत केली आणि तेही असं मी लांबून सांगितलं फक्त. बाकी तिचं तिनेच केलंय सगळं. लाली लाली, अगं सगळे तुझ्यासारखे नसतात. जरा खाऊन तर बघ ना आधी. बरे झाले होत. तसे पोहे छान झाले ना. रघुनाथा, या काय ताकरीतच बघताय हा मी. नाही म्हणजे परदेशातून इलेली पोरा हय आपल्यासारखा करू बघतात. दादा, तू का आवडले ना पोहे? शिकायची इच्छा आहे, चांगलं आहे. बंधू, आज काही शहरातले व्यापारी आपल्याकडे गावात येणार आहेत. मग गावकऱ्यांशी चर्चा करायची आहे. म्हणजे ते व्यापारी, गावकऱ्याने आपण आंब्याचा भाव ठरवायचा आहे. चला दादा, मी बघते ना सगळा. दादा मामा, मी पण अजेंडा तयार करून ठेवतो आणि त्या सगळ्यांची ग्रामपंचायतीत बसण्याची सोय करून ठेवतो. हा बंधू, हा दादा. बंधू, हे जे व्यापारी येत आहेत ना शहरातून, त्यांचा आपल्यावरती प्रचंड विश्वास आहे. हा, त्यांचा विश्वासघात होईल असं आपण काय वागायला नकोय. मुळात आपला फळ गोड हा, त्यामुळे आडपडतो ठेवायची काही गरज नाही. आपल्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्यातले संबंध बिघडून माका चालणार नाही. तू स्वतः जातीने लक्ष दे. होय दादा, करते. तू झालं असेल तर निघूया. आई येते. त्या व्यापाऱ्यांना आपण निरोप देऊया की गावकरी म्हणतील तो भाव नाही, आपण ठरवू तो भाव. ओवी, काही नाश्ता करायचा आहे का? नाही नाही, तेच सांगायला तुला कॉल केला होता. गेस व्हॉट, आज मी ना सगळ्यांसाठी कांदे पोहे आणि चहा बनवला. अरे वा, सगळ्यांना आवडला. अँड आय थिंक तुझ्या बाबांनाही आवडला. काय सांगतेस? हो, श्रीनिवासने शिकवलं सगळं. चांगलंय. पण बघ ना, आता तू एवढं सगळं केलंय आणि मी इतकी कामात व्यस्त झाली आहे की मला तिथे येताही येत नाहीये समोर असून. निशी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आय विल हँडल एव्हरीथिंग हिअर. तू सांग, व्हॉट यू डुईंग? निशी, ओवी, नीरज सरांच्या आई मला बॅडमिंटन प्रॅक्टिससाठी कॉलेजला घेऊन चालल्यात. दादांना दिसू नये म्हणून गाडीतून चाललोय आम्ही. वाव निशी, दॅट्स ग्रेट. तुझी होणारी सासू तुला इतका सपोर्ट करते. आय एम शुअर तुझे बाबाही तुझं स्वप्न एक दिवस नक्की एक्सेप्ट करतील. थँक्यू. बरं चल, ठेवते मी फोन. येस, बाय बाय. रेडी झालीस? हो. गॉड ब्लेस यू. तुला माहिती आहे माणूस केव्हा सुंदर दिसतो? जेव्हा तो त्याची स्वप्न जिद्दीने पूर्ण करतो तेव्हा. खूप छान दिसतेस. हा, निघूया. हो.
हा मॅडम. गाडी कुठे आहे? काय सांगितलं होतं तुला? गाडी पंक्चर झाली मॅडम. मी गॅरेजमध्ये घेऊन गेलो होतो आणि तिथेच ठेवून आलो. अरे देवा, आता काय करायचं? आता बघत काय बसलायस तू? जा आणि गाडी घेऊन ये पटकन. हो मॅडम. हे काम धड करता येत नाही. निशी, डोंट वरी बेटा, मी आहे ना, तुला कोणी बघणार नाही. आता पटकन गाडी यायला, मग गाडीत बसू आणि पटकन जाऊ. कोणी बघणार सुद्धा. अरे बापरे, आता ह्या काय? निशी, निशी, तू ह्या कपड्यात? तू हात चल बघू. मी समजवते त्याका. अरे रे रे, काय बघूचा लागता या? आता लोकांना काय माहिती नाही काय दादा खोतांच्या घरात कसले संस्कार रुजतात ते? आपली माती, आपले संस्कार, आपली परंपरा. ही बघा ही परंपरा. पोराचो हात पकडून भर मांडवातून पळून जाता आणि यांचे संस्कार या गावात या कपड्यात प्रदर्शन मांडतात. तोंड सांभाळून बोल. बरा, आताची घडी तोंडावर बोट. पण मी काय म्हणतोय बंधू, माझा तोंड बंद केलंस म्हणजे गावातल्यांचे डोळे बंद करणार असस काय? नाही, सगळी जण बघतात तुझ्या घरातले संस्कार. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. होय तर दादा माफ करा, पण ह्या काय तर शोभूक नाही तुमचे लेखी का? या अशा फिरायला लागल्या तर उद्या आपल्या पोरी पण अशाच फिरतील. निशी, तुझं थांबा ताई, तिला आत घेऊन जाण्याची काही गरज नाहीये. निशी, दादा, मला कळतंय तुम्हाला आता काय वाटत असेल, पण आता तुमची इज्जत तीच आमची इज्जत. हे गावकरी फक्त तुमच्या मुलीला बोलत नाहीयेत, ते माझ्या होणाऱ्या सुनेला बोलतायत. हो, तिने खेळाचे कपडे घातले, काय हरकत आहे? म्हणजे हिने ते कपडे घातले म्हणून तिच्यावरचे वाईट संस्कार. मुलगी गुणाची नाहीये, तिच्या कपड्यांवरून तिला लगेच जज करू नका. मुलीच्या गुणांची पण दखल घ्यावी. आणि काय हरकत आहे ती खेळली तर? काय घाव बसणार आहे तुमच्या संस्कृतीवर? संस्कार फक्त चार भिंतीतच नाही, तर खेळाच्या मैदानात पण ते जपले जाऊ शकतात. निशिनी जर ह्या खेळात नाव कमवलं तर तिला स्वतःची ओळख मिळेल. घर संसार त्या सगळ्याच करतात, पण फक्त तेवढंच आयुष्य नसतं ना. आणि प्रत्येक कामाप्रमाणे कपडे घालावे लागतात. मर्तिकाचे कपडे लग्नाला आणि लग्नाचे कपडे मुंजीला घालतात का? थंडीचे कपडे उन्हाळ्यात घालतात का? नाही ना. मग तसेच घरातल्या कपड्यांवरती बॅडमिंटन खेळलं जात नाही.
उद्या निशीचं जगात नाव झालं तर ह्या गावाचं पण नाव होईल. बदला बदला, मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. गाव ह्या अवतारात बघेल ना, मग गावाची नजर बदला. संस्कार त्या नजरेवर व्हायला हवे. ज्यांना हे जमत नाही ना ते अशी बंधनं घालतात. ओ बाई, तुमच्याकडे पैसो आहे ना म्हणून जास्त शहाणपणा दाखवू नको. तुमची शहाणपणा तुमच्याकडे. जो आमचो गावा. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पैसेवाल्यांना शिव्या देऊन मनाचं समाधान होईल, पण त्यातून कुणाचंच भलं नाही होणार. तुम्ही मला शहाणी म्हणा नाही तर अतिशहाणी, पण निशी सारख्या चांगल्या मुलीला तिच्या कपड्यावरून जर कोणी बोललं तर मी खपून घेणार नाही. यापुढे माझ्या होणाऱ्या सुनेला कोणी काही बोललं तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. ऋषी, मी तुझ्यासोबत आहे. हा सुद्धा तुम्ही बुरखाच पांघरलाय याची खात्री आहे मला, कारण दादांना माझ्या बॅडमिंटन आणि हे कपडे घालायला विरोध असलेला माहिती आहे तुम्हाला. परिस्थितीचा फायदा घेताय, पण मी काहीच करू शकत नाही. नक्की तुम्हाला मला त्रास व्हावा यासाठी सगळं करता तुम्ही, आणि तुमचं मन जिंकणं मला कठीण जाणार आहे, पण मी मागे हटणार नाही. दादा, तुम्ही माका सांगा, या तुमच्या लेकीचं असं वागणं तुमका पटतं काय? या तुमच्या लेकी पायी हे पाहुणे आमचा अपमान करतात, या तुमका पटतं काय? सांगा. कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे निशिगंधाला व्यवस्थितपणे कळते. याचं कारण तिच्यावर माझे संस्कार आहेत, म्हणजेच खोतांचे. आज निशिगंधाने हे कपडे घातले यामागे पण कारण आहे, आणि ते कारण म्हणजे तिला मेघनाजींचा विश्वास संपादन करायचं. मला पूर्ण खात्री आहे आज तिने जे काही केले ते मेघनाजींच्या सांगण्याहून केलं. हो, मी माझ्या होणाऱ्या सुनेला तिच्या खेळासाठी सपोर्ट करते. त्यात कुणालाच काही चुकीचं वाटायला नको. या गावच्या लोकांना काय समजणार आहे? मेघनाजी, या गाववाल्यांची जगण्याची चालण्या बोलण्याची एक पद्धत आहे, त्यांची एक परंपरा आहे. उगीच कोणाला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. आम्ही तुमच्या जीवन पद्धतीचा सन्मान करतो, तुम्ही या गावकऱ्यांच्या जीवन पद्धतीचा सन्मान करा. उगीचच विषय वाढवू नका, त्याने काहीही साध्य होणार नाही. निशिगंधा, तुम्ही आता जे काही बोललात ते अगदी बरोबर बोललात. आपल्या संस्कारांची परंपरा हीच तर आपली ओळख आहे. माझी लेक माझे संस्कार कुठेही कमी पडू देणार नाही याची खात्री बाळगा. हा दादा खोतांचा शब्द आहे. विषय संपला. काय ग, रडायला येतंय? मला काय भारी गंमत वाटली. कमाल तमाशा झाला.
संस्कार, संस्कृती, परंपरा सगळं धाब्यावर बसवलं होतं रघुनाथ खोतांच्या मुलीने. रघुनाथ खोतांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. आहा. आणि काय ग, तू अशा बुरसटलेल्या घरात राहते. एवढी हुशार मुलगी की तू माझ्या मुलाला फसवलंस. पण साधं बापाला समजवता आलं नाही. आत्ता कळला मला तुझा प्लॅन. तुझी घुसमट होते ना या गावात, खोतांच्या घरात, म्हणूनच तू हे सगळं करतेस. तुला गावाच्या बाहेर पडून शहरात जाऊन श्रीमंत मुलाशी लग्न करून मज्जा करायची, आणि त्यासाठी तू माझ्या नीरजच्या मानगुटीवर बसली आहेस ना. मी असं काही होऊ देणार नाही. आम्ही कुठे आहोत, तू कुठे आहेस याची तुला आणि तुझ्या वडिलांना जाणीव करून द्यायला आणि तुला तुझी जागा दाखवून द्यायला मी तुला ह्या घरात आणलंय. असं काय नाहीये. माझं नीरज सरांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर. माझी त्या घरात नाही घुसमट होते आणि मला नाही जायचंय गाव सोडून शहरात. मी नीरज सरांवर फक्त प्रेम केलं, निस्वार्थी प्रेम. खोटं खोटं बोलतेस तू. तुझ्यासारख्या मुलींना मी खूप चांगलं ओळखून आहे. तुम्हाला आमचे विचार पटत नाहीये, पण दादांनी आम्हाला हेच शिकवलंय की समोरच्याचे विचार जर आपल्याला पटत नसतील ना तर आपण त्याचा तिरस्कार नाही करायचा. त्यांच्या विचारात बदल होईपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचे. आणि मी प्रयत्न करते. मी हार नाही मानणार. ठीक आहे, तुला माझं मन जिंकायचंय ना. चल बॅडमिंटन खेळायला चल. बॅडमिंटन खेळायला चल. घे घे चल चल. What's going on, Mom? निशी, तू का रडतीयस? मॉम, ही का रडतीये आणि या कपड्यांमध्ये कशाला आहे? धीरज, अरे काय झालं माहितीये का, तिला बॅडमिंटन खेळायचंय रे. ते तिचं स्वप्न आहे. बॅडमिंटन खेळल्याशिवाय नाही राहू शकत. म्हणून मग मीच म्हटलं मी तुला सपोर्ट करते. पण गावात माहितीये ना हे सगळं नाही चालत. गावकरी नावं ठेवत होते हिला आणि हिच्या घरच्यांना. मला अजिबात नाही आवडलं. काही झालं तरी ते आपले पाहुणे आहेत. अख्ख्या गावाला जाब विचारला मी. रघुनाथ खोतांची बाजू मांडली मी. पण आपल्याला आणि आपल्या वडिलांना कोण काही बोललं तर कुठल्या मुलीला आवडेल? वाईट तर वाटणारच ना. म्हणून रडते. निशी, प्लीज रडू नकोस ना. मॉमला बघ, ती किती कन्सर्न्ड आहे, किती विचार करते तुझा. प्लीज डोंट क्राय. मॉम, थँक्यू. तू निशीचं स्वप्न समजून घेतलंस आणि निशीच्या आणि तिच्या बाबांच्या बाजूने सगळ्यांसमोर, गावातल्या लोकांसमोर उभी राहिलीस. पण माझं आणि निशीचं याबद्दल बोलणं झालेलं आहे ऑलरेडी. सध्या निशीच्या बाबांचा बॅडमिंटनला घेऊन विरोध आहे आणि आपण त्यांचा मान ठेवायला हवाय. सो सध्या निशीने बॅडमिंटन खेळणं योग्य नाही. जोपर्यंत निशी तिच्या बाबांना तिचं स्वप्न पटवून देत नाही तोवर आपण हा विषय इथेच थांबवूयात. ओके? किती
समजूतदार आहे माझा मुलगा. सगळ्यांचाच विचार करतो, हो ना निशी? का रडतेस? डोंट क्राय बेबी, मी आहे ना. हा, आतमध्ये जा आणि फ्रेश हो. ओके नीरज, जा त्याला आतमध्ये घेऊन जा. निशिगंधा खो, आता असंच रोज रडायचं. दादा, आपण निशिक तिकडे पाठवून चुकतं केलं नाही ना. त्या अवधसेने मुद्दामून तिकांना खेळण्याची फूस लावली असणार. माका तर काय कळतच नाही. मेघनाताईंच्या मनात नेमका चालला तरी काय? बघितलास ना त्या दिवशी कसं औक्षण करून निशिक स्वतःच्या घरात घेतलं त्यांनी, आणि आज सगळ्यांसमोर तिच्या खेळाची बाजू घेतला. उमा, त्या बाईचे दाखवायचे दात वेगळे असत आणि खायचे वेगळे. तिला सगळ्या गावकऱ्यांसमोर आपला अपमान करूच होतो, पण तेही निशीचा वापर करून. या सगळ्यात वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, आपली लेक यात ओढली जात. निशीचं आणि नीरजचं एकमेकावर प्रेम हा, पण हे प्रेम त्या बाईच्या कटकारस्थानामध्ये होरपळून जाऊ नको. दादा, मी आताच्या आता जाता आणि निशिक परत घेऊन येते. नाही बंधू दादा, किती वेळ नाही बंधू, आपली लेक त्या घरात अडकली. हा फक्त लवकरात लवकर या बाईचा बुरखा उतरायला हवा. निशीन तुमका शब्द दिला ना, तर सगळा सांभाळून घेत. मेघनाताईंच्या मनात जो काय राग आहे तो प्रेमान दूर करीत आपली लेक. वहिनी, माका नाही सगळा कठीण दिसता. त्या नीरजची आऊज का ऐकूक मागत नाही. त्या निशिक आणि नीरज ह्या दोघांका काय एकत्र योग देऊची नाही ती, असा माका दिसता. त्या नीरजने निशीसाठी एवढा सगळा केला, तसं बघायला गेलं तर आपण काय त्याला जाणून बुजून त्रास दिलो नव्हतो. पण ही बाई निशिक मुद्दाम त्रास देऊ बघता. मी निशिक आत्ता काय समजूक गेलं ना तर ती काय समजणार नाही, कारण तिचा नीरजवर प्रेम हा. आता निशीची खरी परीक्षा हा. तसे बघायला गेलं ते एका अर्थी बराच झाला. निशिक त्या घरात लग्नाआधी जाऊक मिळाला. तिका माणसांची पारख करता येऊक हवी. आता माका पण बघूचा हा, माझी पोर माझ्या तत्वांचा मान ठेवून त्या बाईचा मन कसा जिंकता. ठीक आहे दादा, मी जरा कामा आठवून येते. देवा, या सगळ्यातून काहीतरी मार्ग सुचव बाबा, ज्यातून सगळ्यांका समाधानही वाटेल आणि या घराचा घरपण पण टिकल. असा काहीतरी कर. सरप्राईज. ओळख बघू कोणी केलाय? अच्छा, वासावरून ओळखू शकतो की तू हे केलंस. मग वाट कसली बघतोय? टेस्ट कर. टेस्ट नाही, मी संपवणार आहे. मॉम, अमेझिंग झालंय. तुला हे असं बघून मला तुझ्या लहानपणीची आठवण आली. लहानपणी सुद्धा तू अगदी असाच होतास. गाजरचा हलवा बघितलास की असाच पटापट संपवायचास. अजूनही तू तसाच आहेस. हा, थोडा मॉमवर चिडलायस. मॉम, असं का बोलतेस तू? असं अजिबात नाही. लहानपणी तू कितीही चिडलास तरी थोड्या वेळाने तू मॉमच्या कुशीत शिरायचा. मॉम शिवाय तुझं काहीच चालायचं नाही.
शाळेतल्या प्रत्येक गोष्टी येऊन तू सांगायचास मला, आठवते? मला विचारल्याशिवाय तू एकही गोष्ट करायचा नाही. अजूनही तू तसाच आहेस का नीरज? का विसरलास तू तुझ्या मॉमला? असं का बोलतेस? त्यानंतर मी घेतलेला कुठलाही डिसिजन तुला कधीच पटला नाही. माझं बॅडमिंटन पटलं नाही तुला, आणि मी बॅडमिंटन खेळू नये यासाठी तू काय काय केलंस आठवतंय तुला? नाहीतर काय करणार होते मी, सांग ना. नंतर तू कॉलेजमध्ये गेलास, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला लागलास, अगदी स्वतःचे डिसिजन सुद्धा. पण मॉमसाठी वेळ कुठे होता तुझ्याकडे? बॅडमिंटनचं वेळ लावून घेतलं होतंस तू स्वतःला, त्यात रमला होतास तू, आणि एक दिवस तू दूर निघून गेलास. नंतर मी एकटी पडले. मग मी विचार केला की हे सगळं त्या खेळामुळे घडतंय, म्हणूनच तू माझ्याशी बोलत नाहीयेस, मला वेळ देत नाहीयेस. मग रागाने मी तुला म्हणाले की नीरज हा खेळ सोडून दे आणि आपल्या बिझनेस मध्ये लक्ष घाल. तू माझं इतकंच ऐकलंस, सोडून दे, आणि तू रागाने चिडून निघून गेलास. पण त्या रागामागे तू माझ्या जवळ असावंस, तू माझ्याशी बोलावं, तू मला वेळ द्यावा, असं मला तुला सांगायचं होतं. पण ते तुला कधी कळलंच नाही. मॉम, हे जर असं होतं तर तू मला हीच गोष्ट डिरेक्टली का नाही सांगितलीस? सांगितली असती, पण तुझं वयच तसं होतं की तू ऐकायला तयार नव्हतास. बट मी आता खूप खुश आहे, खूप खुश आहे मी की माझा नीरज माझ्या घरी आलाय. तो आता माझ्या सोबत आहे, तो माझ्याशी बोलतोय, तो त्याच्या मॉमला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अजून काय हवंय मला? सॉरी मॉम, सॉरी, मी तुला समजून घेतलं नाही. खरं तर मला तुझा राग आला होता, मी तुला शिक्षा देणार होते, पण तू निशीला घरी घेऊन आलास आणि माझा सगळा रागच निघून गेला. निशी तुझ्या आयुष्यात आली याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय. मान्य आहे मला ती मुलगी आवडत नव्हती, मला ती मुलगी पटत नव्हती, पण मला आता हळूहळू जाणवायला लागलंय निशी खूप चांगली मुलगी, ती तुझा खूप सांभाळ करेल, ती तुझी काळजी घेईल. निशीला तू स्वतःपासून दूर करू नकोस कधी. आणि हा, माझ्यासारखं तिच्यावर चिडायचं नाही, तिला फुलासारखं जपायचं, तिची काळजी घ्यायची. मॉम, तू किती विचार करतेस माझा आणि निशीचा? पण तुला तुझ्या मॉमची आठवण राहील ना, की बायको सोबत संसारात रमून तू मला विसरून जाशील. कारण एकदा सहन केलं तुझं लांब जाणं, आता मी परत सहन करू शकेन की नाही असं नाही वाटत. आणि आमचं वय पण झालंय ना रे, आणि बिझनेस एवढा मोठा डोलारा आम्ही सांभाळू शकू की नाही माहित नाही. तू असलास ना की असा हुरूप येतो, अशी एनर्जी मिळते. नीरज, तू आमची ताकद आहेस बेटा. कधी कधी अशी भीती वाटते मी तुला गमावणार तर नाही ना. असा विचार का करतेस तू? मी असेन तुझ्या सोबत कायम, मी कुठेही जाणार नाही. मी आणि निशी आम्ही दोघे तुझी काळजी घेऊ. एकदा तुला न समजता तुझ्याहून लांब जाण्याची चूक केली आहे मी, ती चूक मी परत नाही करणार. सॉरी मॉम. हॅलो, हां हॅलो नीरज,
मी निघतोच आहे थोड्या वेळात, तू सुद्धा निघ. आपण ठरलेल्या ठिकाणी भेटू. हा ठीक आहे. काय झालं? तू मला फोन करून का बोलवलं? त्या गुंडांचं एक्झॅक्ट लोकेशन मिळालंय. ओ ग्रेट. तर लवकरात लवकर जाऊन त्यांना शोधायला हवं आणि त्यांच्याकडून हे सगळं कोणी केलं हे वधून घ्यायला. राईट. चल निघूया आपण. एक मिनिट. काय तुझं काय? गुंडांना शोधायला चाललोय आम्ही, शॉपिंगला नाही. ए हॅलो, ते गुंडांचे चेहरे शोधायला मी हेल्प केली, आठवतं ना? उभी अगं कशाला रिस्क घ्यायची? तिकडे काय होईल काय सांगता येत नाही. आणि बघ मी माझी काळजी घेतो, डोंट वरी. पण तू तिथे यायचं नाहीस. नाही. चल मी येतो. हा नीरज नीरज. काय काय झालं? बहुतेक आपण पोचलोय. चल ना. नाही नीरज. काय झालं? बघ आधी आपण जरा अंदाज घेऊया. आज भरपूर जेवण झाला. अरे काय चल वाट, चल पट्टी वाट. चल लवकर वाट. असं ओळखता येत नाही. गेल्या विसरकी चिटिंग केलात ना, मग बघा. चल जाऊन बघू. कोण आहे रे? ओळखलं नाही? तू त्या दिवशी तू पळून गेला होतास, आता सापडला तावडीत. आज काय तुला मी सोडत नाही. सोडणार तर मी नाही तुम्हा दोघांना. सांग, मला किडनॅप करायला तुला कोणी सांगितलं होतं? दादा खोत. दादा खोतांचं नाव घ्यायला तुला कोणी सांगितलं? माहित नाही. सांग नाही तर. शिर्के. आणि गोडाऊन जाळायला कोणी सांगितलं? गोडाऊन सुद्धा आमच्याच पोरांनी जाळलं होतं, शिर्केच्या सांगण्यावरून. शिर्के असं का करे? करू शकतो, कारण दादा मामावर त्याचा राग आहे. शिनू पळून गेला तो. यांनी अजून काय करायच्यात? आपल्याला पोलिसांना कळवायला हवं. हो, पण आपल्याकडे प्रूफ कुठे? ते तर पळून गेले.
आणि शिर्केचं नाव तर कळलंय ना. कोण आलं एवढ्या रात्री? हो आले. मॅडम. शिर्के आतमध्ये आतमध्ये या आधी. तुम्ही काय करता इथे? कोणी पाहिलं तर तमाशा होईल. हो तमाशा होता होता राहिलाय आता. तुमचा मुलगा आणि तो शिनू त्यांनी त्या गुंडांना शोधून काढलं मॅडम. मार खाऊन त्यांनी माझं नाव सांगितलंय. व्हॉट? त्या गुंडांनी काय सांगितलं नीरजला? नशीब ते पुढे काय विचारण्याच्या आत ते तिथून पळाले. थँक गॉड. नशीब माझं नाव नाही आलं पुढे. आज ते वाचले पण उद्या वाचतीलच असे नाही ना. आणि जर का तुमच्या मुलाला उद्या ते परत सापडले आणि त्यांनी त्याला सांगितलं की त्याचं किडनॅपिंग त्याच्या आईनेच केलंय तर विचार करा काय होईल तुमचं. ते धमकी देताय मला तुम्ही? सावध करतोय असं समजा. मग असं आहे तर त्या गुंडांचा बंदोबस्त करा. हो त्यासाठी पैसे लागतात मॅडम. ओ यासाठीच तुम्ही इथे आलाय? त्याशिवाय अंडरग्राऊंड कसं होणार? थांबा इथे. एवढेच? अजून आपलं काम पूर्ण झालेलं नाहीये. दादा खोतांवर किडनॅपिंगचा आरोप टाकायचा होता पण नाही तसं करता आलं. पण आता ह्यापुढे ह्यापेक्षा मोठा घाव घालायचा. त्याची तयारी करा. रघुनाथ खोताचा मान, त्याचं अस्तित्व या गावातून मला मुळासकट घालवायचंय. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. चांगलंय. आजपर्यंत त्या दादा खोतांनी माझं लई नुकसान केलंय. गावात आणलेली एकही स्कीम त्यांच्यामुळे झाली नाही. आता 10 पटीनं त्यांच्याकडून वसूल करून घेतो की नाही ते बघा. मॅडम तुम्ही सांगा फक्त काय करायचं ते. मग त्या रघुनाथ खोताला बघू. येतो मी.